टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ऑपरेशन सिंदूर नंतर भाजपकडनं ठिकठिकाणी जल्लोष होतोय। नागपुरात भारत माता चौकामध्ये भाजपकडून हा जल्लोष आपण या ठिकाणी बघू शकतो। भारतीय सैन्य दलाने मोठी कामगिरी केली, बदला घेतला पहलगामच्या भाड हल्ल्याचा आणि त्यामुळे हा जल्लोष होतोय आपण बघू शकतो। प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा असा हा क्षण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। हे सगळे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। भाऊ काय सांगणार, जल्लोष होतोय? नक्कीच हे आपल्या भारताकरता गर्वाची गोष्ट आहे की आपल्याला पंतप्रधान मोदी सारखा एक सक्षम नेतृत्व ह्या भारताला मिळालं आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की पाकिस्तानला ईट का जवाब पत्थर से देंगे, ईट का जवाब पत्थर से देंगे असं म्हणतायत। तुम्ही काय सांगणार, जल्लोष करताय? जल्लोष यासाठी करतो आहे की पहिले सारखा हा भारत देश नाही राहिला आहे। आता भारत ईट का जवाब पत्थर से देंगी अशी नरेंद्र भाईची ठोस भूमिका आहे आणि याच्या अगोदर कारगिल पासून अटल बिहारी वाजपेयी कारगिलमध्ये त्यांनी दाखवून दिलं, मुंबईच्या याच्यातही त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलं आणि हे तिसरी वेळेस आहे। तिसरी वेळेस त्याच्या घरात धसून त्यांना ईटचा जवाब पत्थर म्हणून आपला नरेंद्र भाई मोदींनी स्ट्राईक करून दिला आहे आणि ही सुरुवात आहे आणि याच्या एंड काय होणार आहे हे पाकिस्तानचे आता सगळे लोक चिंतेत पडले आहे, हे त्याच्यातलं एक उत्तर आहे। 22 तारखेला पहलगाममध्ये आतंकवादींनी हमला केला, त्याच्या विरोधात पाकिस्तानला जवाब देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचं माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात काल पाकिस्तानवर रात्री 2 वाजता हमला करण्यात आला आणि त्यांच्या आतंकवादी 9 ठिकाण आपण नेस्तनाबूत केले। अभिमान आहे भारतीय सैन्याचा, भारतीय सैन्याचा अभिमान आहे। तुम्ही काय सांगणार? भारतीय जनता पार्टीतर्फे मी एक कार्यकर्ता म्हणून हे सांगेन की आज जो निर्णय मोदीजींनी इतक्या लवकर ताबडतोब निर्णय घेतला आणि आज जो हल्ला झाला 27 महिलांचे त्याच्यात सिंदूर पुसला गेला आणि सिंदूर नावाने जो स्ट्राईक केला हा पहिले कधीच झाला नव्हता, हा काँग्रेसच्या काळात कधी होणार पण नव्हता। आता हे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीचं सरकार असल्यामुळे आम्हाला इतक्या लवकर इतक्या तातडीने त्या अतिरेक्यांतर्फे कारवाई झाली आणि त्यांना ज्यांची शिक्षा मिळाली याबाबत आम्ही सर्व महिला खूप आनंदित आहोत, खुश आहोत आणि याच्या पुढे पण असंच कारवाई होत राहील। आपल्या सोबत आहे बादल, काय सांगशील? आज जल्लोष होतो या ठिकाणी, फार आनंद आहे। या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज त्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना धडा शिकवलेला आहे। ऑपरेशन सिंदूर आपल्या माता भगिनी आणि आपल्या शहीद जवानांवर जो पहलगाममध्ये हमला झाला होता, जो हल्ला झाला होता, त्याचं उत्तर म्हणून आज भारत सरकारने आपल्या नरेंद्र मोदीजी सरकारने हे आज पाकिस्तानला खऱ्या अर्थाने दाखवून दिलेलं आहे। नक्कीच जल्लोष होतोय, घोषणा दिल्या जात आहे, अभिमानाचा दिवस आहे आणि आज बदला पूर्ण झाला असं म्हणतात आणि यानंतर ईट का जवाब पत्थर से देंगे, ईट का जवाब गोली से देंगे या भावना भाजपचे हे कार्यकर्ते व्यक्त करतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।